नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लिनियर इक्वेशन्स इनटू व्हेरिएबल्स या चॅप्टरमधील प्रॅक्टिस सेट 1.1 आज आपल्याला या व्हिडिओमध्ये सॉल्व करायचा आहे। क्वेश्चन नंबर फर्स्ट, कंप्लीट दी फॉलोइंग ॲक्टिव्हिटी टू सॉल्व दी सायमल्टेनियस इक्वेशन्स। हे दोन इक्वेशन आपल्याला दिलेले आहेत, हे आपल्याला सॉल्व करायचे आहेत। ॲक्टिव्हिटी पूर्ण करत करत आपल्याला सॉल्व करायचे आहेत, म्हणजे या बॉक्समध्ये कोणते अंक येणार आहेत हे आपल्याला लिहायचं आहे। अर्ध काम त्यांनी केलेलं आहे, अर्ध काम आपल्याला करायचं आहे। हे एक इक्वेशन आहे लिनियर इक्वेशन आणि हे एक इक्वेशन आहे। हे दोन इक्वेशन ॲड केलेले आहेत। लेट्स ॲड इक्वेशन 1 and 2। वन इक्वेशन लिहून घेतलेलं आहे, सेकंड पण लिहिलेलं आहे, ते आपल्याला ॲड करायचे आहेत। ॲड करत असताना आपल्याला साईन चेंज करावं लागत नाही। सबट्रॅक्ट करताना प्रत्येकाचं साईन चेंज होत असते खालच्या इक्वेशनचं, आणि ॲड करताना साईन चेंज करायची गरज नाही। हे प्लसमध्ये आहेत, हे मायनसमध्ये आहेत। 3y प्लसमध्ये आहेत, 3y मायनसमध्ये आहेत, म्हणजे या दोन टर्म कॅन्सल होतील, बरोबर आहे। आपल्याला काय पाहिजे, येथे x दिलेला आहे, म्हणजे 5x आणि 2x दोघांची ॲडिशन 7x होईल। 5x प्लस 2x म्हणजे 7x, त्यापैकी x दिलेला आहे, फक्त येथे आपल्याला 7 लिहायचे आहेत। फक्त येथे आपण 7 लिहिणार, कारण x दिलेला आहे। 7x इक्वल टू, हे कॅन्सल झालेले आहेत, 12 प्लस 9 किती होतील, 21 होतील। येथे आपल्याला 21 लिहायचे आहेत। आता यावरून आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची आहे। x ची व्हॅल्यू कशी मिळेल, 21 हे 7 डिव्हिजनमध्ये जातील, म्हणजे येथे 21 लिहिणार आपण आणि येथे 7 लिहिणार आपण 7, बरोबर आहे। 21ला जर 7ने डिवाइड केलं आपण तर काय होईल, म्हणजे 3 आन्सर मिळेल आपल्याला। 21/7 म्हणजे 3, x ची व्हॅल्यू आपल्याला 3 मिळत आहे, बरोबर आहे। आता पुट x इक्वल टू 3, येथेच आलेली आहे x ची व्हॅल्यू 3। ही व्हॅल्यू आपल्याला इक्वेशन 1 मध्ये पुट करायची आहे। इक्वेशन 1 याप्रमाणे आहे, म्हणजे x ची व्हॅल्यू आपल्याला 3 पुट करायची आहे या इक्वेशन 1 मध्ये। 5 ॲज इट इज आहेत, x ऐवजी आपण 3 पुट करू, प्लस 3y इक्वल टू 9, बरोबर आहे। फक्त या इक्वेशनमध्ये आपण x ची व्हॅल्यू आता 3 पुट केलेली आहे, म्हणजे x ऐवजी 3। हे काय होतील, 5 × 3 15 होतील, बरोबर आहे। म्हणजे 3y ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळणार आहे, हे 9 आणि हे मायनस होतील 15। हा मल्टिप्लिकेशन इकडे मायनसमध्ये येणार आहे, मायनस पण दिलेला आहे, फक्त इथे आपल्याला 15 लिहायचे आहेत। 9 - 15। आता यावरून 3y ची व्हॅल्यू काय मिळेल, 9 - 15 म्हणजे -6। दोघांची सबट्रॅक्शन होईल, साईन मोठ्या संख्येचं येणार आहे, म्हणजे -6, बरोबर आहे। 9 - 15 म्हणजे -6। यावरून y ची व्हॅल्यू काढायची आहे, हे -6/3 होतील। -6 हे 3 इकडे डिव्हिजनमध्ये जातील, -6ला 3ने डिवाइड केला आपण तर आन्सर -2 मिळेल आपल्याला। कंप्लीट 2ने डिवाइड होतील आणि हे मायनस साईन -2। x ची व्हॅल्यू काय मिळत आहे, x ची व्हॅल्यू आपण 3 काढलेली आहे। आधी x ची व्हॅल्यू लिहायची आहे या बॉक्समध्ये आधी x ची व्हॅल्यू लिहायची, नंतर y ची व्हॅल्यू -2। याप्रमाणे आपल्याला ॲक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे, म्हणजे या दोन इक्वेशनचं सोल्युशन काय आहे, 3 आणि -2। नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2, सॉल्व दी फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स। त्यातील फर्स्ट सब क्वेश्चन याप्रमाणे आहे, हे एक इक्वेशन आहे आणि हे एक इक्वेशन आहे। हे दोन इक्वेशन आपल्याला सॉल्व करायचे आहेत, म्हणजे येथे व्हेरिएबल a आणि b आहेत, त्यांचे व्हॅल्यू आपल्याला येथे फाइंड आउट करायचे आहेत। सोल्युशन इक्वेशनला आपण नंबरिंग करू, 3a + 5b = 26। हे सपोज फर्स्ट नंबरचं इक्वेशन, आणि दुसरं इक्वेशन आहे a + 5b = 22। हे सेकंड नंबरचं इक्वेशन। आपल्याला a आणि b च्या व्हॅल्यू काढायच्या आहेत। येथे 3a आहे, येथे a आहे। जर येथे 3ने मल्टिप्लाय केला आपण या इक्वेशनला तर येथे 3a होईल, बरोबर आहे। म्हणजे दोघांची मग आपण सबट्रॅक्शन घेतल्यानंतर आपल्याला आधी b ची व्हॅल्यू मिळेल, परंतु हे दोन कोइफिशियंट इक्वल करायची गरज नाही, कारण b चे कोइफिशियंट 5 आणि 5 आहेत, हे इक्वल आहेत 5 आणि 5। दोन इक्वेशनमध्ये येथे 5b आहे, येथे पण 5b आहे, म्हणजे b चे कोइफिशियंट इक्वल आहेत 5, बरोबर आहे। जर आपण दोघांची सबट्रॅक्शन घेतली तर 5b कॅन्सल होतील, म्हणजे आपल्याला a ची व्हॅल्यू मिळणार आहे। दोघांची सबट्रॅक्शन घेऊ आपण,
हे 2 नंबरचं इक्वेशन आपण 1मधून मायनस करू. हे यामध्ये मायनस केलं तरी चालेल, हे यामधून मायनस केलं तरी चालेल, कोणतंही केलं तरी चालेल, प्रॉब्लेम चुकणार नाही. हे 26 ग्रेटर आहे 22पेक्षा. आपण या इक्वेशनमधून हे इक्वेशन मायनस करू. सबट्रॅक्ट इक्वेशन 2. हे 2 नंबरचं इक्वेशन फर्स्टमधून मायनस करायचं आपल्याला फ्रॉम 1. 2 नंबरचं इक्वेशन मायनस करायचं आहे फर्स्टमधून, म्हणजे फर्स्ट इक्वेशन लिहून घेऊ आपण इक्वल टू 26. आणि सेकंड नंबरचं इक्वेशन याप्रमाणे आहे 22. आपल्याला काय करायचं आहे, सबट्रॅक्शन करायची आहे. सबट्रॅक्शन करायची असेल तर प्रत्येकाचं साईन चेंज होईल. हे प्लस आहे, येथे साईन नाही म्हणजे प्लस आहे, ते मायनस होईल. येथे +5 आहे, ते मायनस आपण कन्सिडर करणार. हे +22 आहेत, ते पण मायनस कन्सिडर करू आपण. आता या साईनचा विचार नाही करायचा, पहिल्या साईनचा. आता हे -a आहे, -5b आहे आणि -22 आहेत. 5b आणि -5b साईन अपोजिट आहेत. +5b आणि -5b कॅन्सल होतील, म्हणजे 3a आणि -a. 3a + a करायचं नाही, 3a - a म्हणजे काय होईल, 3a मधून एक a गेला तर 2a. 3a - a म्हणजे 2a आणि इक्वल टू 26 मधून 22 मायनस केले तर 4 होईल. 2a = 4. यावरून a ची व्हॅल्यू काढता येईल. देअरफॉर a = काय होईल, 4. हे 2 डिव्हिजनमध्ये येतील. देअरफॉर a = 2 ने डिवाइड करू म्हणजे आन्सर 2 मिळेल आपल्याला. a ची व्हॅल्यू 2 मिळाली, बरोबर आहे. आता मिळालेली a ची व्हॅल्यू 1मध्ये पुट करू शकता, 2मध्ये पुट करू शकता, कुठेही पुट करा, आपल्याला b ची व्हॅल्यू मिळणार आहे. पुढे लिहिणार पुट a = 2 इन इक्वेशन. कोणतं सोपं इक्वेशन आहे, हे सोपं आहे, येथे पुट करू इक्वेशन 2. याची व्हॅल्यू आपल्याला 2 पुट करायची आहे, म्हणजे a ऐवजी 2 येतील. a ऐवजी 2 हे +5b आणि इक्वल टू 22. या इक्वेशनमध्ये एकच व्हेरिएबल आहे, म्हणजे प्लस मायनस करून आपल्याला याची व्हॅल्यू काढता येईल. देअरफॉर हे 5b इक्वल टू हे 22, हे 2 या साईडला मायनस होतील. देअरफॉर 5b इक्वल टू 22 - 2 20 होतील. देअरफॉर b इक्वल टू हे 20, हे 5 डिव्हिजनमध्ये येतील, इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत. देअरफॉर b इक्वल टू 5 ने डिवाइड करू, कंप्लीट 4 ने डिवाइड होतील 20, म्हणजे b ची व्हॅल्यू 4 मिळेल आपल्याला, बरोबर आहे. म्हणजे सोल्युशन काय मिळेल आपल्याला, a ची व्हॅल्यू आणि b ची व्हॅल्यू. देअरफॉर a आणि b इक्वल टू a ची व्हॅल्यू आलेली आहे 2 आणि b ची व्हॅल्यू आहे 4. इथे कॉमा लिहायचा, आधी a ची नंतर b ची. a ची व्हॅल्यू 2 आणि b ची व्हॅल्यू 4 याप्रमाणे. नेक्स्ट सेकंड क्वेश्चन. हे 2 इक्वेशन्स आहेत, त्यांना नंबरिंग करू आपण. सोल्युशन पहिलं इक्वेशन x + 7y = 10, हे पहिलं इक्वेशन. दुसरं इक्वेशन आहे 3x - 2y = 7. x आणि y 2 व्हेरिएबल आहेत. x कॅन्सल होईल का y कॅन्सल होईल आधी. इथे 3x आहे, येथे 3 नाहीत. येथे जर 3 असेल तर दोघांची सबट्रॅक्शन आपण घेऊ शकतो. येथे 3 येण्यासाठी या इक्वेशनला आपण काय करू, 3 ने मल्टिप्लाय करू. येथे लिहिणार आपण मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 बाय 3 ने मल्टिप्लाय करू इक्वेशनला. इक्वेशन 1ला 3 ने मल्टिप्लाय करायचं आहे. हे 3 ने मल्टिप्लाय करू. इक्वेशन 1 x + 7y इक्वल टू या इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय करायचं आहे, म्हणजे दोन्ही साईडला मल्टिप्लाय करायचं आपल्याला. या साईडला पण करायचं आहे आणि या साईडला पण. 3 मल्टिप्लाय 2 टर्म असल्यामुळे ब्रॅकेट केलेला आहे. x + 7y इक्वल टू 3 ने मल्टिप्लाय करायचं आहे. पहिले 10 आहेत आणि 3 ने पुन्हा मल्टिप्लाय करायचं आहे. हेच इक्वेशन दोन्ही साईडला आपण 3 ने मल्टिप्लाय केलेलं आहे. हे सॉल्व करू, म्हणजे 3x 3 ने दोन्ही टर्मला मल्टिप्लाय करू. 3 × 7 21 हे y होतील.
इक्वल टू 10 × 3 30 होतील. मल्टिप्लाय या इक्वेशनला मल्टिप्लाय केल्यानंतर हे इक्वेशन मिळत आहे आपल्याला थर्ड नंबरचं. म्हणजे याच इक्वेशनवरून हे इक्वेशन आपल्याला मिळालेलं आहे. म्हणजे आता या इक्वेशनचा आणि या इक्वेशनचा विचार करायचा, याचा आणि याचा नाही करायचा, कारण इक्वेशन वेगवेगळे पाहिजेत आपल्याला प्लस मायनस करण्यासाठी. यावरून हे आलेलं आहे म्हणजे याची व्हॅल्यू आणि याची व्हॅल्यू इक्वल आहे. यावरून हे इक्वेशन आलेलं आहे, याचा विचार या इक्वेशनबरोबर करायचा आपल्याला. इथे काय आहे 3x, येथे 3x. आता कोइफिशियंट सारखे झालेले आहेत म्हणजे आपण दोघांची काय करू, सबट्रॅक्शन करू. सारखे जर असेल +3 असेल तर एक -3 यायला पाहिजे, त्यामुळे सबट्रॅक्शन करायची. येथे लिहिणार आपण सबट्रॅक्टिंग इक्वेशन. येथे 30 आहेत, येथे 7 आहेत, म्हणजे या 3 मधून हे सेकंड मायनस करू आपण. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम 3. सबट्रॅक्ट करायचं आहे. आधी हे इक्वेशन लिहून घेऊ आपण. 3x + 21y = 30. आणि हे सेकंड नंबरचं इक्वेशन याप्रमाणे आहे 2y = 7. सबट्रॅक्शन करायचे आहे, बरोबर आहे. म्हणजे प्रत्येकाचं साईन चेंज होईल. हे प्लसचं मायनस होईल, या मायनसचं हे प्लस होईल आणि ह्या प्लसचं मायनस होईल. प्लस असेल तर मायनस करायचं, मायनस असेल तर प्लस करायचं. हे 3x आणि -3x. आता या मायनसचा विचार करायचा, या +3xचा नाही. म्हणजे 3x, आता हे -3x झालेले आहेत म्हणजे 3x आणि -3x कॅन्सल होतील. 21y आणि +2y. -2y घ्यायचे नाही, आपण साईन चेंज केलेला आहे. 21y आणि 2y म्हणजे 23y होतील. 23y होतील इक्वल टू 30मधून 7 गेले 23. यावरून yची व्हॅल्यू मिळेल आपल्याला. देअरफॉर y = 23/23. 23/23. देअरफॉर y = काय मिळेल 1/1 म्हणजे 1. yची व्हॅल्यू 1 मिळेल आपल्याला. आता कोणत्याही इक्वेशनमध्ये पुट करा, 1, 2 किंवा 3 व्हॅल्यू मिळाली तर कोणत्याही इक्वेशनमध्ये पुट करू शकतो आपण. तर दुसरी व्हॅल्यू आपल्याला मिळणार आहे, कारण 2 व्हेरिएबल आहेत. एका व्हेरिएबलची व्हॅल्यू माहिती आहे, त्यावरून दुसऱ्या व्हेरिएबलची व्हॅल्यू काढता येईल आपल्याला. y = 1, पुट y = 1 इन इक्वेशन. कोणत्या इक्वेशनमध्ये पुट करू आपण, सपोज 1मध्ये. इन इक्वेशन 1 yची व्हॅल्यू 1 पुट करायची आपल्याला. हा x ॲज इट इज +7. yची व्हॅल्यू 1 म्हणजे × 1. 7y, ऐवजी 1 = 10. हे सॉल्व करू. x + 7 × 1 7 = 10. देअरफॉर x = 10 - 7 होतील, बरोबर आहे. देअरफॉर x = 10 - 7 म्हणजे 3. xची व्हॅल्यू आपल्याला 3 मिळणार आहे. आधी xची व्हॅल्यू लिहायची आणि नंतर yची. देअरफॉर सोल्युशन काय मिळेल, x, y = xची व्हॅल्यू आलेली आहे 3 आणि yची व्हॅल्यू आहे 1. याप्रमाणे ब्रॅकेटमध्ये दोन्ही व्हॅल्यू नंतर एकदाच लिहायचे आहे आपल्याला. नेक्स्ट क्वेश्चन थर्ड. 2 इक्वेशन्स आहेत. सोल्युशन नंबरिंग करू आपण. हे पहिलं इक्वेशन 2x - 3y = 9. फर्स्ट नंबरचं इक्वेशन. आणि सेकंड इक्वेशन आहे 2x + y = 13. हे सेकंड नंबरचं इक्वेशन. x किंवा yचे कोएफिशियंट सारखे आहेत का. येथे xला कोएफिशियंट 2 आहे, येथे पण 2 आहे. 2x म्हणजे यांची सबट्रॅक्शन घेऊ आपण. तर xची व्हॅल्यू कॅन्सल होईल आणि yची व्हॅल्यू आपल्याला काढता येईल. सबट्रॅक्ट इक्वेशन. येथे 13 आहेत, येथे 9 आहेत, म्हणजे 13मधून 9 मायनस करू आपण. सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम 2. म्हणजे हे इक्वेशन आधी लिहिणार आपण. 2x + y. यामधून हे मायनस केलं काय आणि यामधून हे मायनस केलं काय तरी पण आपला आन्सर मिळणार आहे. फक्त ही व्हॅल्यू मोठी आहे म्हणजे मायनसचा आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही. 2x + y = 13 आणि 2x - 3y = 9 आहेत. सबट्रॅक्ट करायचे आहेत म्हणजे साईन चेंज होतील. ॲडिशन असेल तर ॲड केले तर साईन चेंज करायचं नाही. सबट्रॅक्ट केलं तर प्रत्येकाचं साईन चेंज होईल.
म्हणजे हे प्लस आहे, येथे काहीच नाही म्हणजे प्लस, हे आता मायनस विचारात घेणार आपण. हे साईन मायनस आहे तर हे प्लस साईन आपण विचारात घेणार. याला प्लस आहे तर हे मायनस होईल. पहा 2x आणि -2x हे कॅन्सल होतील. y आणि +3y, आता प्लसचा विचार करायचा. y + 3y 4y होतील इक्वल टू 13 - 9. 13 - 9 म्हणजे 4 होतील. 13मधून 9 गेले. देअरफॉर y इक्वल टू 4/4 म्हणजे 1. 4/4 4/4 म्हणजे 1/1 म्हणजे 1. y इक्वल टू 4/4. देअरफॉर y इक्वल टू 1. 4ला 4ने डिवाइड केलं, आन्सर 1 मिळेल आपल्याला. वायची व्हॅल्यू काढली आपण. आता कोणत्याही एका इक्वेशनमध्ये पुट करू. पुट y इक्वल टू 1 इन इक्वेशन, या इक्वेशनमध्ये पुट करू. इन इक्वेशन 2 कोणत्याही इक्वेशनमध्ये पुट करू शकता. पहा इथे 2 व्हेरिएबल आहेत. एका व्हेरिएबलची व्हॅल्यू माहिती झालेली आहेत, दुसरं व्हेरिएबल काढता येईल आपल्याला. 2x प्लस वायच्या ऐवजी 1 पुट करायचा. 2x वायची व्हॅल्यू 1 पुट केली इक्वल टू 13. यावरून एक्सची व्हॅल्यू काढता येईल कारण एकच व्हेरिएबल आहे. कॅल्क्युलेशन करून ही व्हॅल्यू काढू आपण. 2x इक्वल टू 13, हे +1 या साईडला मायनस होतील. फक्त x काढायचा आपल्याला, त्यामुळे हे 2 पण डिव्हिजनमध्ये पास करू आपण. 2x इक्वल टू हे 12 होतील. देअरफॉर x इक्वल टू 12/2. देअरफॉर x इक्वल टू 2ने डिवाइड करू 12ला 6. एक्सची व्हॅल्यू आपल्याला 6 मिळणार आहे. देअरफॉर दी सोल्युशन इज x, y. आपण 2 व्हॅल्यू काढलेल्या आहेत, x आणि y. आधी xची लिहायची नंतर yची. xची व्हॅल्यू 6 आहे, येथे कॉमा लिहायचा, आणि yची व्हॅल्यू 1 आहे. याप्रमाणे पहा हेच इक्वेशन आपल्याला या प्रोसेसने सॉल्व करता येईल, किंवा एक दुसरी मेथड आहे सबस्टिट्यूशन मेथड. म्हणजे 2 इक्वेशनवरून एका व्हेरिएबलची व्हॅल्यू काढायची आणि ती व्हॅल्यू दुसऱ्या इक्वेशनमध्ये पुट करायची. एका इक्वेशनवरून व्हेरिएबलची व्हॅल्यू काढायची आणि दुसऱ्या इक्वेशनमध्ये पुट करायची. पहा हेच इक्वेशन आपण वेगळ्या पद्धतीने सॉल्व करू. ही पण प्रोसेस तुम्हाला आली पाहिजे आणि सबस्टिट्यूशन मेथड पण माहिती असली पाहिजे. पहा एक्सची व्हॅल्यू 6 आणि वायची व्हॅल्यू 1 यायला पाहिजे. पहा हेच इक्वेशन आपल्याला सबस्टिट्यूशन मेथडने सॉल्व करायचे आहेत. तर येथे एक्सची आणि वायची व्हॅल्यू कोणती एकाची व्हॅल्यू कोणत्या एका इक्वेशनवरून काढून घ्यायची. आपल्याला सोपं हे जाणार आहे. वायची व्हॅल्यू बरोबर आहे, फक्त सिंगल वाय आहे. येथे 2x नंतर 2 डिव्हिजनमध्ये जातील, त्यामुळे फक्त वायची व्हॅल्यू काढू. पहा या इक्वेशनवरून वायची व्हॅल्यू काय मिळेल. y इक्वल टू हे 13 आणि हे या साईडला मायनस होतील 2x. बरोबर आहे, वायची व्हॅल्यू ही मिळाली. आता ही व्हॅल्यू काय करायची, या इक्वेशनवरून वायची काढली आपण, तर ही वायची व्हॅल्यू दुसऱ्या इक्वेशनमध्ये पुट करायची. येथे पुट करू आपण, म्हणजे काय होईल 2x - 3 वायची व्हॅल्यू एक्सच्या फॉर्ममध्ये, म्हणजे 13 - 2x आणि इक्वल टू 9. पहा जेथे y आहे तेथे आपण ही व्हॅल्यू पुट केली एक्सच्या फॉर्ममधली, म्हणजे एकाच व्हेरिएबलमध्ये इक्वेशन झालेलं आहे. कॅल्क्युलेशन करून याची व्हॅल्यू काढता येईल आपल्याला. हे 2x - 3 × 13 39 होतील, मायनस मायनस हे प्लस होतील, आणि 3 × 2 6x होतील इक्वल टू 9. हे इक्वेशन सॉल्व करू. पहा 2x आणि 6x 8x होतील, हे -39 इक्वल टू 9. बरोबर आहे. 8x आपला एक्सची व्हॅल्यू काढायची आहे. सर्व टर्म त्या साईडला पास करू आपण. हे 9 आणि हे प्लसमध्ये होतील. बरोबर आहे. 8x इक्वल टू 39 + 9 48 होतील. यावरून एक्सची व्हॅल्यू, देअरफॉर x इक्वल टू 48/8, म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला 6. एक्सची व्हॅल्यू 6 मिळालेली आहे. आणि ही व्हॅल्यू आता कोणत्या एका इक्वेशनमध्ये पुट केली तर आपल्याला वायची व्हॅल्यू मिळेल. ही झाली सबस्टिट्यूशन मेथड. माहिती असली पाहिजे म्हणून सांगत आहे. एक्सची व्हॅल्यू काढली आपण, येथे पुट करू, कोठेही पुट करा. 2x पुट x इक्वल टू 6 इन इक्वेशन 2 मध्ये पुट करू आपण. 2 एक्सची व्हॅल्यू 6 म्हणजे इंटू 6 + y इक्वल टू 13. बरोबर आहे.
हे 12 होतील प्लस वाय इक्वल टू 13. देअरफॉर वाय इक्वल टू 13 मायनस 12. देअरफॉर वाय इक्वल टू 13 मायनस 12 म्हणजे 1. त्याच व्हॅल्यू मिळालेल्या आहेत. एक्सची व्हॅल्यू 6 आणि वायची व्हॅल्यू 1. बरोबर आहे. सबस्टिट्यूशन मेथड, सिंगल वाय आहे त्याची व्हॅल्यू काढून घेतली आणि ती व्हॅल्यू आपण यामध्ये पुट केली आणि ते इक्वेशन सॉल्व केलं आपण. एक्सची व्हॅल्यू मिळालेली आहे. नंतर एक्सची व्हॅल्यू पुट केली तर वायची व्हॅल्यू काढता येईल आपल्याला. ही झाली सबस्टिट्यूशन मेथड. सॉल्व दी फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन असं दिलं असेल तर कोणतीही मेथड अप्लाय करू शकता, परंतु सॉल्व दी फॉलोइंग इक्वेशन्स बाय क्रेमर्स रूल असं दिलं असेल तर तोच रूल अप्लाय करावा लागेल. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. हे एक इक्वेशन आहे आणि हे एक इक्वेशन आहे. त्यांना नंबरिंग करू. हे इक्वेशन 5m - 3n इक्वल टू 19. सपोज 1 नंबरचं इक्वेशन. सेकंड इक्वेशन आहे m - 6n इक्वल टू -7. हे सेकंड नंबरचं इक्वेशन. कोणते कोइफिशियंट इक्वल होतील. येथे 5 आहे, येथे फक्त 1 आहे, काहीच नाही म्हणजे 1 आहे. येथे 3 आहे, येथे 6 आहे, म्हणजे येथे या इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल म्हणजे येथे 6 येतील. बरोबर आहे. किंवा येथे 5 ने मल्टिप्लाय करावं लागेल. या इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल म्हणजे यांचे कोइफिशियंट इक्वल होतील. किंवा या इक्वेशनला 5 ने मल्टिप्लाय करावं लागेल. या इक्वेशनला 5 ने मल्टिप्लाय करू म्हणजे 5m होईल. हे 5m आहेत. मल्टिप्लाइंग इक्वेशन 2 ला बाय 5 ने मल्टिप्लाय करू. हे इक्वेशन 2 आहे, याला 5 ने मल्टिप्लाय करायचं आहे म्हणजे दोन्ही साईडला 5 ने मल्टिप्लाय करायचं. इक्वेशन असेल तर दोन्ही साईडला प्रोसेस करायची आहे मल्टिप्लिकेशनची. हे -7 इकडे पण 5 ने मल्टिप्लाय केलेलं आहे आणि इकडे पण 5 ने मल्टिप्लाय केलेलं आहे आपण या इक्वेशनला. सॉल्व करू आपण. हे 5m मायनस 5 × 6 हे मायनस साईन 5 × 6 30 होतील आणि हा n इक्वल टू 7 × 5 35 मायनस साईन -35. आता या इक्वेशनवरून आपल्याला हे इक्वेशन मिळालेलं आहे मल्टिप्लाय केल्यानंतर. बरोबर आहे. म्हणजे हेच इक्वेशन आहे या फॉर्ममध्ये आपण तयार केलेलं आहे. सपोज हे 3 नंबर. आता विचार कोणता करायचा आपल्याला. या इक्वेशनचा विचार करायचा नाही. आता हे पहिलं आणि हे यावरून हे आलेलं आहे म्हणजे याचा आणि पहिल्याचा ह्या दोघांचा विचार करायचा आपल्याला. इथे 5m आहेत आणि येथे पण 5m आहेत. जर या दोन इक्वेशनची आपण सबट्रॅक्शन घेतली तर m कॅन्सल होऊन जाईल. 5m कॅन्सल होतील. बरोबर आहे. अपोजिट पाहिजेत आपल्याला साईन. येथे 5m आहे, येथे 5m आहे. ॲडिशन करून 10m होतील. 10 नको आपल्याला कॅन्सल करायचं आहे म्हणजे सबट्रॅक्शन करू. सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम 3. 3 नंबरचं इक्वेशन -30n इक्वल टू -35. हे नवीन इक्वेशन आलेलं. बरोबर आहे. आणि पहिलं इक्वेशन हे 5m कारण दोघांचे कोइफिशियंट आता सारखे झालेले आहेत. -3n इक्वल टू 19. ॲडिशन करता येईल का. ॲडिशन केली तर हे 10m होतील आणि हे -33 होतील म्हणजे आपल्याला कोणतंच कॅन्सल होत नाही. बरोबर आहे. त्यासाठी सबट्रॅक्शन करू. दोघांचे कोइफिशियंट सारखे आहेत 5 सबट्रॅक्शन केलं हे साईन अपोजिट होतील, कॅन्सल होऊन जातील. सबट्रॅक्शन करायचे आहे म्हणजे काय साईन चेंज होतील. प्रत्येकाचं साईन अपोजिट करायचं आहे. प्लस आहे तर मायनस करणार. येथे मायनस आहे तर हे प्लस आपण विचारात घेणार. हे प्लस आहे काहीच नाही म्हणजे प्लस आहे तर आपण मायनस म्हणून कन्सिडर करणार. +5m -5m हे कॅन्सल होतील. आता हे काय होतील. हे -30 आहेत आणि हे +3. -30 आणि +3 मायनसचा विचार करू नका, या प्लसचा विचार करा. -30 आणि +3 म्हणजे -27 n. बरोबर आहे. आणि इक्वल टू -35 आणि हे -19. -35 आणि -19 दोघांची ॲडिशन होईल परंतु साईन मायनस येणार आहे. 54 होतील. -54
पहा यावरून एनची व्हॅल्यू काढता येईल. दोन्ही साईडला मायनस मायनस आहेत, विचारात घ्यायची गरज नाही. हे मायनस आणि हे मायनस कॅन्सल होऊन जातील, बरोबर आहे. देअरफॉर एन इक्वल टू हे 54 इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत, इकडे डिव्हिजनमध्ये येतील 27. पायच्या डबल आहेत हे 27च्या डबल 54, म्हणजे एनची व्हॅल्यू किती आहे, कंप्लीट 2ने डिवाईड करता येईल, म्हणजे एन इक्वल टू 2. पहा एनची व्हॅल्यू आपल्याला 2 मिळत आहे. आता ही व्हॅल्यू या इक्वेशनमध्ये पुट करू आपण. कोणत्या एका इक्वेशनला जे सोपं होईल ते कॅल्क्युलेशनला. हे सोपं आहे. एनची व्हॅल्यू इथे पुट करू आपण. पुट एन इक्वल टू 2 इन इक्वेशन 2. एन ऐवजी 2 पुट करायचे आपल्याला. हे इक्वेशन याप्रमाणे आहे 2 नंबरचं. एम -6 आणि एनची व्हॅल्यू किती 2. इथे ब्रॅकेटमध्ये 2 करू म्हणजे दोघांचा मल्टिप्लिकेशन. 6n म्हणजे -6 एन ऐवजी 2 ब्रॅकेट केला आपण, किंवा 6 × 2 हे इक्वल टू -7. देअरफॉर एम -6 × 2 12 होतील इक्वल टू -7. पहा स्टेप बाय स्टेप करायचं म्हणजे चुकत नाही. हे मायनस आहेत त्या साईडला पास करू. इकडे फक्त एम पाहिजे आपल्याला, बाकी सर्व तिकडे पास करू आपण. इक्वल टू हे -7 इकडे आहेत आणि हे इकडे आले तर साईन अपोजिट होईल, म्हणजे मायनसचे प्लस होतील. देअरफॉर एम इक्वल टू दोघांची सबट्रॅक्शन 12 - 7 म्हणजे +5. पहा साईन अपोजिट आहेत म्हणजे दोघांची सबट्रॅक्शन होईल आणि साईन कोणतं येईल, मोठ्या संख्येचं, प्लस. एमची व्हॅल्यू 5. देअरफॉर सोल्युशन. पहा ABCDमध्ये आधी एम येते का आधी एन येते, आधी एम येते नंतर एन येते, म्हणजे एम आधी लिहू नंतर एन लिहू. एक्स आधी येतो नंतर वाय येतो, म्हणजे आधी एक्स नंतर वाय, त्याप्रमाणे एम आणि एन. सोल्युशन काय आहे, एमची व्हॅल्यू 5 आणि एनची व्हॅल्यू आहे 2. पहा याप्रमाणे सोल्युशन मिळणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. हे एक इक्वेशन आहे आणि हे एक इक्वेशन आहे, त्यांना नंबरिंग करू आपण. सोल्युशन. पहिलं इक्वेशन 5x + 2y = -3. सपोज 1 नंबर. हे इक्वेशन 1 नंबर. दुसरं इक्वेशन आहे x + 5y = 4. पहा हे दोन इक्वेशन सॉल्व करायचे आपल्याला. यावरून x आणि y च्या व्हॅल्यू काढायच्या आहेत. तर कोणते कोएफिशियंट इक्वल होतील. येथे 5x आहे, येथे फक्त x आहे, म्हणजे येथे आपण 5 ने मल्टिप्लाय केलं तर 5x येथे होईल आणि येथे पण 5x होईल, बरोबर आहे. फक्त या xला 5 ने मल्टिप्लाय करता येणार नाही, त्यासाठी इक्वेशनला 5 ने मल्टिप्लाय करावं लागेल. पहा मल्टिप्लाइंग इक्वेशन 2 बाय 5 ने मल्टिप्लाय करू. पहा 2 नंबरचं इक्वेशन 5 ने मल्टिप्लाय करू. या साईडला ही साईड आहे x + 5y, या साईडला 5 ने मल्टिप्लाय करू. दोन्ही साईडला आपण 5 ने मल्टिप्लाय केलं या इक्वेशनला, बरोबर आहे. 5x + 5 × 5 25y = 4 × 5 20. हे 3 नंबरचं इक्वेशन. पहा इथे 5x आहे, येथे 5x आहे, यावरून हे इक्वेशन आलेलं आहे. येथे 5x नव्हता, आता मल्टिप्लाय केल्यामुळे आलेला आहे. आता या इक्वेशनचा आणि या इक्वेशनचा विचार करू. 5x येथे आहे, येथे पण आहे, म्हणजे आपण काय करू, या इक्वेशनमधून हे इक्वेशन मायनस करू. पहा सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम 3 मधून 1 मायनस करू आपण. येथे 20 आहेत, हे मायनस करू आपण. 20 - 3 हा नंबर मोठा असल्यामुळे हे इक्वेशन आधी लिहू आपण. 5x + 25y = 20 आणि मायनस करायचं आपल्याला. 5x + 2y = -3. पहा मायनस करायचं आहे म्हणजे आपण काय करणार, प्रत्येकाचं साईन चेंज करणार. हे मायनस होईल, हे प्लसचं मायनस होईल, हे मायनस आणि हे मायनस आहे तर हे प्लस विचारात घेणार आपण. 5x आणि -5x कॅन्सल होतील. 25y - 2y म्हणजे 23y होतील.
23y बरोबर आहे, दोघांची सबट्रॅक्शन. आणि 20 हे +3, आता -3 नाही, 20 + 3 कारण आपण साईन चेंज केलेला आहे. 20 + 3 म्हणजे 23 होतील. यावरून yची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला 23/23. पहा 23ला 23ने डिवाईड केलं 1/1 म्हणजे आन्सर 1 मिळेल. देअरफॉर y = 1. 23/23 म्हणजे आन्सर 1 मिळेल. 1/1 म्हणजे 1 बरोबर आहे. पहा yची व्हॅल्यू आता मिळालेली आहे. कोणत्याही एका इक्वेशनमध्ये पुट करा. जे सोपं वाटतं कॅल्क्युलेशनला त्याच्यामध्ये पुट करू आपण. हे सोपं आहे कारण इथे सिंगल x असल्यामुळे. yची व्हॅल्यू 1 पुट करू. पुट y = 1 इन इक्वेशन 2. yची व्हॅल्यू 1 पुट करू आपण इक्वेशन 2 मध्ये. म्हणजे x प्लस yच्या ऐवजी 1 हे 5, y म्हणजे 1 म्हणजे इंटू 1 आणि इक्वल टू 4. देअरफॉर x प्लस 5 × 1 5 ब्रॅकेट आहे म्हणजे 5 × 1 आहे तो इक्वल टू 4. देअरफॉर x इक्वल टू हे 4 हे 5 या साईडला मायनस होतील -5. x इक्वल टू दोघांची सबट्रॅक्शन होईल कारण साईन अपोजिट आहेत म्हणजे -1 बरोबर आहे. 4 - 5 म्हणजे -1. yची व्हॅल्यू 1 आहे, xची व्हॅल्यू -1 आहे. देअरफॉर सोल्युशन इज x, y इक्वल टू xची व्हॅल्यू किती आलेली आहे -1 आणि yची व्हॅल्यू आहे 1. पहा मुलं व्यवस्थित x आणि yच्या व्हॅल्यू काढतात, परंतु येथे काय करतात इंटरचेंज करतात. xची व्हॅल्यू 1 दाखवतात, yची व्हॅल्यू -1 म्हणजे त्यामुळे काय होतो अर्धा मार्क कमी मिळतो. हे आन्सर यायला पाहिजे. ही पहिली व्हॅल्यू xची आहे, दुसरी व्हॅल्यू yची आहे. अशी मार्किंग करू नका, फक्त समजण्यासाठी आपण सांगितलेलं आहे. नेक्स्ट सब क्वेश्चन 6. 2 प्रकारचे इक्वेशन्स आहेत. नंबरिंग करू आपण त्यांना. सोल्युशन हे पहिलं इक्वेशन 1/3x प्लस y इक्वल टू 10/3. फर्स्ट नंबरचं इक्वेशन. सेकंड नंबरचं इक्वेशन आहे 2x प्लस 1/4y इक्वल टू 11/4. हे सेकंड नंबरचं इक्वेशन. पहा इथे डिनोमिनेटरमध्ये 3 आहेत आणि येथे पण 3 आहेत डिनोमिनेटरमध्ये. आपण काय करू या इक्वेशनला 3ने मल्टिप्लाय करू म्हणजे हे 3 कॅन्सल होतील, हे पण 3 कॅन्सल होतील. येथे डिनोमिनेटरमध्ये 4 आहेत आणि येथे पण 4 आहेत. या इक्वेशनला आपण 4ने मल्टिप्लाय करू म्हणजे हे 4 कॅन्सल होतील आणि हे पण 4 कॅन्सल होतील. पहा मल्टिप्लाईंग या इक्वेशनला 3ने मल्टिप्लाय करू आणि याला 4ने मल्टिप्लाय करू. मल्टिप्लाईंग इक्वेशन 1/3. 3ने मल्टिप्लाय करू. देअरफॉर पहा हे इक्वेशन 3ने मल्टिप्लाय करायचं आहे म्हणजे 1/3x प्लस y. या साईडला 3ने मल्टिप्लाय केलेलं आहे आणि या साईडला 3ने मल्टिप्लाय करू. 10/3 × 3 म्हणजे हे 3 आणि हे 3 कॅन्सल होतील बरोबर आहे. आता या 3ने ब्रॅकेट मल्टिप्लाय करू म्हणजे काय होतील हे 1/3x. पहा 1/3x आणि इंटू पुन्हा 3 केले आपण, इंटू 3 केले तर हे 3 कॅन्सल होतील, फक्त x राहील बरोबर आहे. हे 3 कॅन्सल होतील, फक्त x राहील प्लस आणि 3y इक्वल टू फक्त 10 राहतील. हे एक इक्वेशन मिळत आहे आपल्याला मल्टिप्लाय केल्यानंतर. हे थर्ड नंबरचं इक्वेशन. आता या इक्वेशनला काय करू आपण 4ने मल्टिप्लाय करू सेकंड नंबरला म्हणजे हे 4 कॅन्सल होतील डिनोमिनेटरमधले. मल्टिप्लाय इक्वेशन 2/4. दोन्ही साईडला 4ने मल्टिप्लाय करू. 4 ही साईड आहे 2x प्लस 1/4y इक्वल टू हे 11/4 इंटू 4. दोन्ही साईडला 4ने मल्टिप्लाय केला आपण इथे म्हणजे काय होईल हे 4 × 2 8x होतील. आता 4ने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करू. 4 × 2 8x होतील प्लस हे 4 आणि हे 4 कॅन्सल होतील बरोबर आहे. फक्त y होईल, फक्त y राहणार आहे
आणि हे 4 कॅन्सल होतील, फक्त 11. हे 4th नंबरचं इक्वेशन. आता आपल्याला विचार करायचा आहे या 3 आणि 4चा, कारण आपल्याला सोपे इक्वेशन तयार केलेले आहेत. यांचा विचार करू आपण. येथे y आहे, येथे 3y आहे. जर आपण या इक्वेशनला 3ने मल्टिप्लाय केलं, येथे पण 3y होईल. त्यामुळे 3y आणि 3y म्हणजे सबट्रॅक्शन घेऊन आपल्याला xची व्हॅल्यू काढता येईल. त्यासाठी काय करू आपण, या 4 नंबर इक्वेशनला 3ने मल्टिप्लाय करू. पहा इथे लिहिणार मल्टिप्लाय इक्वेशन 4 बाय 3, कारण इथे 3y होईल आणि येथे 3y आहे. येथे 3 नसल्यामुळे आपण 3ने मल्टिप्लाय करू, म्हणजे कोइफिशियंट सारखे होतील 3 आणि 3. या इक्वेशनला 3ने मल्टिप्लाय करू, म्हणजे देअरफॉर 3 इक्वेशन आहे 8x + y, 8x + y, आणि या साईडला आपण 3ने मल्टिप्लाय करू. इकडे 11 आहे, याला 3ने मल्टिप्लाय करू. 3ने ब्रॅकेट मल्टिप्लाय करू. देअरफॉर 24x + 3y, 11 × 3 33. हे इक्वेशन 5 नंबर. आता येथे 3y आहे या इक्वेशनला, बरोबर आहे. 3y येथे आहे आणि येथे पण आता 3y आहे. म्हणजे या दोन इक्वेशनचं आपण काय करू, सबट्रॅक्शन घेऊ. सबट्रॅक्ट इक्वेशन 3 फ्रॉम 5. 5 नंबरचं इक्वेशन हे आहे 24x + 3y = 33. त्यातून मायनस करायचं आपल्याला हे इक्वेशन x + 3y, x + 3y = 10 आहे. सबट्रॅक्ट करायचं आहे, म्हणजे साईन चेंज होतील. प्लसचं मायनस होईल, या प्लसचं मायनस होईल, या प्लसचं मायनस होईल, बरोबर आहे. 24 - x, 24मधून एक x गेला तर 23x. हे +3y - 3y कॅन्सल होतील, = 33 - 10 म्हणजे 23 होतील. देअरफॉर x = 23/23, म्हणजे xची व्हॅल्यू 1 मिळेल आपल्याला. एक स्टेप कमी केली आपण, x = 1, बरोबर आहे. आता yची व्हॅल्यू काढता येईल आपल्याला. सोपं इक्वेशन हे आहे, याच्यात पुट करू आपण. पुट x = 1 इन इक्वेशन 3. xची व्हॅल्यू 1 पुट करायची इक्वेशन 3 मध्ये, म्हणजे x ऐवजी 1 पुट करू. देअरफॉर 1 + 3y = 10. येथे फक्त 1 पुट केला, 10. यावरून yची व्हॅल्यू मिळेल. 3y = हा 1 त्या साईडला पास केला तर मायनस होईल, बरोबर आहे. म्हणजे 10 - 1, 10 - 1. देअरफॉर 3y = 10 - 1 9, म्हणजे y = 3. देअरफॉर y = 9/3 म्हणजे 3. एक्सची व्हॅल्यू 1 आणि yची व्हॅल्यू 3. पुढे सोल्युशन लिहा. देअरफॉर x, y, एक्सची व्हॅल्यू आलेली आहे 1 आणि yची 3, 1,3. नेक्स्ट सब क्वेश्चन 7. पहा हे एक इक्वेशन आहे आणि हे एक इक्वेशन आहे. पहा येथे एक्सला जो कोइफिशियंट आहे तो येथे वायला आहे. x बरोबर 99 आहेत, तर या इक्वेशनमध्ये y बरोबर 99 आहेत. येथे y बरोबर 101 आहेत, तर येथे x बरोबर 101 आहेत. म्हणजे xचा जो कोइफिशियंट आहे तो इकडे yला आहे आणि yचा जो कोइफिशियंट आहे तो इकडे xला आहे, बरोबर आहे. म्हणजे इंटरचेंज झालेले आहेत कोइफिशियंट x आणि yचे. अशी जर कंडिशन असेल आणि व्हॅल्यू पण मोठाले आहेत, बरोबर आहे, तर त्यावेळी आपल्याला इक्वेशन सॉल्व करताना सोपं जाण्यासाठी आपण काय करायचं आहे, हे दोन इक्वेशन एकदा ॲड करायचे आणि एकदा सबट्रॅक्ट करायचे. पहा हे दोन इक्वेशन एकदा ॲड करायचे, एक सोपं इक्वेशन आपल्याला मिळणार आहे आणि पुन्हा सबट्रॅक्ट करायचे, पुन्हा एक सोपं इक्वेशन मिळेल. जे दोन नवीन इक्वेशन मिळतील ते सॉल्व करायचे आणि x आणि yचे व्हॅल्यू आपल्याला काढायचे आहेत. पहा प्रथम हे इक्वेशन आहे आणि हे एक इक्वेशन आहे. सपोज हे 1 नंबरचं इक्वेशन आणि हे 2nd नंबरचं इक्वेशन.
आता हे दोन एकदा ॲड करायचे आणि एकदा सबट्रॅक्ट करायचे. ॲडिंग आधी दोन इक्वेशन लिहून घ्या तुम्ही, हे 1 नंबर आणि 2 नंबर. ॲडिंग इक्वेशन 1 and 2. ॲड करू आपण. पहिलं इक्वेशन 99x प्लस 101y इक्वल टू 499. त्यामध्ये ॲड करायचं आहे 101x प्लस 99y इक्वल टू 501. पण ॲडिशन करायचे आहे म्हणजे साईन चेंज करायचे नाही. ॲडिशन आहे, साईन चेंज करायचे नाही. दोघांची ॲडिशन 99 प्लस 101, 99 प्लस 101 म्हणजे 200. दोघांची ॲडिशन 99 प्लस 101 म्हणजे 200 x प्लस या दोघांची ॲडिशन 200y होईल. बरोबर आहे. इक्वल टू या दोघांची ॲडिशन 501 आणि 499 म्हणजे 1000. आता सिंपल काय करता येईल आपल्याला, 200 कॉमन काढू आपण. म्हणजे 200 कॉमन काढले आपण तर इकडे काय होईल, x प्लस y होईल. बरोबर आहे. हे कॉमन काढले आपण, येथे x येथे y राहील इक्वल टू 1000. आपल्याला x आणि y ची व्हॅल्यू काय मिळेल, देअरफॉर x प्लस y इक्वल टू काय मिळेल, हे 1000 हे 200 या साईडला पास करू. देअरफॉर x प्लस y इक्वल टू कंप्लीट 5ने डिवाइड होतील. बरोबर आहे. 1000ला 200ने डिवाइड केला आपण तर आन्सर 5 मिळेल आपल्याला. x प्लस y इक्वल टू 5. पहा हे इक्वेशन आपल्याला या दोनवरून हे सिम्पल इक्वेशन एक मिळालेलं आहे. बरोबर आहे. ॲडिशन करून त्याचप्रमाणे सबट्रॅक्शन करून आपल्याला एक सिम्पल इक्वेशन मिळवायचं आहे. पण आता काय करू आपण, सबट्रॅक्ट करू. एकदा ॲड केले एकदा सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम 2. या दोन इक्वेशनमध्ये ही व्हॅल्यू जास्त आहे, ही व्हॅल्यू कमी आहे, म्हणजे यातून हे मायनस करू आपण. 101x प्लस 99y इक्वल टू 501. मायनस करायचं आहे 99x प्लस 101y इक्वल टू 499. पहा सबट्रॅक्शन असल्यामुळे आता साईन चेंज होतील. बरोबर आहे. साईन चेंज होतील म्हणजे हे प्लसचं मायनस होईल, या प्लसचं मायनस होईल, या प्लसचं मायनस होईल. पहा आता हे साईन आपल्याला विचारात घ्यायचे आहेत. हे 101 आहेत आणि हे 99 आहेत, मायनस करायचे आपल्याला म्हणजे 2 राहतील 2x. 99 आणि मायनस 101 म्हणजे मायनस राहील 2y. बरोबर आहे. 101मधून 99 प्लस केले आपण, हे मायनस आहेत हे प्लस आहेत म्हणजे मायनस 2y इक्वल टू 501मधून 499 गेले तर 2 राहतील. इथे आपण 2 कॉमन काढू. 2 कॉमन काढले तर इथे x मायनस y होईल ब्रॅकेटमध्ये इक्वल टू 2. हे 2 इकडे पास करू म्हणजे आपल्याला x मायनस वायची व्हॅल्यू हे 2 इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, डिव्हिजनमध्ये येतील. देअरफॉर x मायनस वायची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला, 2/2 म्हणजे 1. प्लसचं इक्वेशन हे आलेलं आहे, मायनसचं इक्वेशन हे आलेलं आहे. हे फर्स्ट सेकंड. आता हे इक्वेशन थर्ड. वेगवेगळे नंबर द्यायचे. हे इक्वेशन थर्ड आणि हे इक्वेशन फोर्थ. बरोबर आहे. आता एकदा ॲड केल्यावर आपल्याला हे इक्वेशन मिळालं, सिम्पल इक्वेशन. एकदा सबट्रॅक्ट केल्यावर हे सिम्पल इक्वेशन मिळालं. पहा किती सोपे इक्वेशन झालेले आहेत. x प्लस वाय, एक्स मायनस वाय. जर आपण ॲडिशन घेतली तर मायनस वाय आहे प्लस वाय आहे. वायची व्हॅल्यू कट होईल आणि एक्सची व्हॅल्यू आपल्याला मिळेल. बरोबर आहे. ॲडिंग 3 and 4. ॲडिंग इक्वेशन 3 and 4. हे दोन इक्वेशन ॲड करू. x प्लस वाय इक्वल टू 5. 3 नंबरचं इक्वेशन. 4 नंबरचं इक्वेशन x मायनस वाय इक्वल टू 1. ॲड करायचे आहेत म्हणजे साईन चेंज होणार नाही. प्लस वाय मायनस वाय कॅन्सल होईल. x 2x. ही ॲडिशन 5 प्लस 1 6. हे इक्वेशन मिळत आहे 2x इक्वल टू 6. यावरून x ची व्हॅल्यू मिळेल
देअरफॉर x इक्वल टू 6/2 6/2 देअरफॉर x इक्वल टू 3. पहा एक्सची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 3. आता कुठे पुट करायची? हे मोठाले नंबर आहेत, येथे पुट करू नका, येथे पुट करू नका, येथे पुट करा किंवा येथे पुट करा, कुठेही पुट करा. सोपे इक्वेशन जे आहे तेथे पुट करा. x + y = 5. एक्सची व्हॅल्यू 3 पुट करू. पुट x इक्वल टू 3 पुट x इक्वल टू 3 इन इक्वेशन 3 किंवा 4 कुठेही पुट करा, कारण कॅल्क्युलेशनला सोपे आहेत. एक्सची व्हॅल्यू 3 पुट करू. 3 + y = 5. 3 + y = 5 बरोबर आहे. एक्स ऐवजी 3 पुट केले, वायची व्हॅल्यू आता मिळणार आहे. देअरफॉर y = 5. हे 3 या साईडला पास करू, मायनस होतील. देअरफॉर y = 5 - 3 2. वायची व्हॅल्यू 2. पहा सोल्युशन मिळालेलं आहे. x, y इक्वल टू एक्सची व्हॅल्यू आहे 3, वायची व्हॅल्यू आहे 2. नेक्स्ट सब क्वेश्चन 8. पहा क्वेश्चन नंबर 7 प्रमाणेच आहे. येथे पण कोएफिशियंट इंटरचेंज झालेले आहेत. जो येथे x बरोबर नंबर आहे तो येथे y बरोबर आहे. एक्सला 49 तर वायला 49 आहेत. येथे वायला 57 आहेत तर येथे एक्सला 57 आहेत. म्हणजे एक्सचा जो कोएफिशियंट आहे इकडे y बरोबर आहे आणि वायचा जो कोएफिशियंट आहे तो इकडे x बरोबर आहे. एक्स आणि वायचे कोएफिशियंट इंटरचेंज झाले असतील तर आपल्याला काय करायचं आहे? हे दोन इक्वेशन एकदा ॲड करायचे, एकदा सबट्रॅक्ट करायचे आहेत. सपोज हे 1 नंबरचं इक्वेशन ॲज इट इज लिहून घ्यायचं आहे. हे 2nd नंबरचं इक्वेशन ॲज इट इज लिहून घ्यायचं आहे. ॲडिंग 1 and 2. एकदा ॲड करा, एकदा सबट्रॅक्ट करा. जे दोन सिंपल इक्वेशन मिळतील नंतर ते सॉल्व करा. पहा सोल्युशन ॲडिंग 1 and 2. ॲडिंग इक्वेशन 1 and 2. हे दोन इक्वेशन ॲड करू. 1 नंबरचं इक्वेशन 49x - 57y = 172 ॲड करायचं आहे, म्हणजे साईन चेंज होणार नाही. 2nd नंबरचं इक्वेशन आहे 57x - 49y = 252 ॲड करायचं आहे, म्हणजे साईन चेंज होणार नाही. 9 7 106x होतील. हे मायनस दोघांची ॲडिशन होईल, साईन मायनस राहणार आहे. हे पण 106y होतील. ही ॲडिशन 424 होईल ॲडिशन बरोबर आहे. पहा यावरून आपण काय करू? सिंपल इक्वेशन तयार करू. 106 कॉमन काढू. हे कॉमन काढल्यामुळे येथे x राहील, हा मायनस येथे y राहील इक्वल टू 424. हे 106 या साईडला पास करू, म्हणजे इकडे x - y राहील. 424/106. पहा कंप्लीट 4ने डिवाइड करता येईल. 6 चौक 24 आणि 100 चौक 400 बरोबर आहे. म्हणजे कंप्लीट 4ने डिवाइड होतील हा नंबर x - y. देअरफॉर x - y ही व्हॅल्यू आपल्याला 4 मिळणार आहे हा डिव्हिजन केल्यानंतर. हे सिंपल इक्वेशन मिळालेलं आहे ॲडिशन केल्यानंतर. सपोज हे 3 नंबर ॲडिशन केली आपण. आता सबट्रॅक्शन करू. सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम 2 मधून. फ्रॉम 2 म्हणजे 2 मधून हे मायनस करायचं आपल्याला. 2चं हे 252 आहेत, हे 172 आहेत. हे मोठे आहेत, हे लहान आहेत, त्यामुळे याच्यातून हे मायनस करू आपण. 57x - 49y = 252 आहेत. सबट्रॅक्ट करायचे आहेत. 49x - 57y = 172. पहा सबट्रॅक्ट करायचे आहेत म्हणजे काय? साईन चेंज होईल. हे प्लस आहे तर मायनस घेणार आपण. हे मायनस आहे तर हे प्लस विचारामध्ये घेणार. हे प्लस आहे, इथे साईन नाही म्हणजे प्लस आहे, ते आपण मायनस आता घेणार. 57x - 49x. 57मधून 49 मायनस झाले तर 8 राहतील. 8x. हे प्लस आहेत, हे मायनस आहेत. 57मधून 49 गेले तर हे प्लस म्हणजे प्लस 8y.
बरोबर आहे, दोघांचे साईन अपोजिट आहेत, सबट्रॅक्शन होणार आहे साईन मोठ्या संख्येचं म्हणजे प्लस, येथे साईन मोठ्या संख्येचं म्हणजे प्लस, इक्वल टू पहा हे मायनस करायचे आपल्याला 252 मधून 172 मायनस करायचे आहेत, 0 8 80 होतील, बरोबर आहे, 80 राहणार आहेत, हे आन्सर 80 मिळेल. 8 कॉमन काढू म्हणजे x प्लस वाय इक्वल टू 80. इकडे आपण 8 कॉमन काढलेले आहेत. आता x प्लस वायची व्हॅल्यू आपल्याला काय मिळेल, हे 8 या साईडला पास करू म्हणजे 80/8. देअरफॉर x प्लस वाय इक्वल टू 80ला 8ने डिवाइड केलं 8×80 म्हणजे आन्सर 10 मिळेल. हे 4th नंबरचं इक्वेशन. पहा आता किती सिंपल इक्वेशन झालेले आहेत. x मायनस वाय इक्वल टू 4 आणि x प्लस वाय इक्वल टू 10 हे दोन इक्वेशन सॉल्व करू. येथे मायनस वाय आहे प्लस वाय आहे, ॲडिशन घेतली तर मायनस वाय प्लस वाय कॅन्सल होतील. दोन इक्वेशन ॲड करू आपण. ॲडिंग 3 and 4. ॲडिंग इक्वेशन 3 and 4. इक्वेशन 3 x मायनस वाय इक्वल टू 4 आणि 4 नंबरचं इक्वेशन x प्लस वाय. ॲडिशन असल्यामुळे साईन चेंज होणार नाहीत. मायनस वाय प्लस वाय टर्म सेम आहेत, साईन अपोजिट आहेत म्हणजे कॅन्सल होतील. x आणि x 2x, 10 + 4 14 म्हणजे x ची व्हॅल्यू मिळेल आपल्याला. देअरफॉर x इक्वल टू 14ला 2ने डिवाइड केलं 7. एक स्टेप डायरेक्ट केलेली आहे. हे 2 डिव्हिजनमध्ये जातील. 14/2 म्हणजे x ची व्हॅल्यू 7. आता ही व्हॅल्यू आपण येथे पुट करू. येथे खूप आवड होईल कॅल्क्युलेशनला. 3 किंवा 4 मध्ये पुट करू आपण. पुट x इक्वल टू 7 इन इक्वेशन 3. 4 मध्ये पुट करू शकता. 4th इक्वेशन पण सोपं आहे. x ची व्हॅल्यू आपण 7 पुट करू म्हणजे 7 मायनस वाय इक्वल टू 4. x आपल्याला वायची व्हॅल्यू पाहिजे म्हणजे हे मायनस वाय राहतील, हे 4 इकडे 7 मायनसमध्ये येतील, बरोबर आहे. म्हणजे मायनस वाय इक्वल टू 4 मायनस 7 म्हणजे -3 होईल. दोन्ही साईडला मायनस मायनस आहे, कॅन्सल होतील म्हणजे वायची व्हॅल्यू किती मिळेल 3. हे मायनस हे मायनस दोन्ही साईडला असल्यामुळे कॅन्सल होतील म्हणजे वायची व्हॅल्यू 3. पहा इथे जर आपण x ची व्हॅल्यू 7 पुट केली तरी तेच आन्सर मिळणार आहे. x ची व्हॅल्यू 7 येथे जरी पुट केली तर आन्सर तेच मिळेल. 7 + y इक्वल टू 10 म्हणजे हे 7 या साईडला जातील. 10 - 7 म्हणजे 3. वायची व्हॅल्यू 3, बरोबर आहे. देअरफॉर सोल्युशन काय मिळत आहे, x, y इक्वल टू x ची व्हॅल्यू आहे 7, वायची व्हॅल्यू 3. आधी x ची नंतर y ची व्हॅल्यू लिहायची आहे. पहा याप्रमाणे आपल्याला इक्वेशन सॉल्व करायचे आहेत. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.